सरकारने आता या पुस्तकावर बंदी घालावी, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमदार संजय गायकवाड यांची मागणी। तर वातावरण खराब करण्याचा हेतू नाही, पण महाराजांचा आदर व्हायला हवा अशी दिली प्रतिक्रिया। ज्याच्या नावाखाली इतर धर्मियांवरती हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामधील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर। पकडलेला आहे। आता एटीएस आणि एनआयएची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। मराठीची सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करू। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ही बाब स्पष्ट। मराठीच्या मुद्द्यावरून सरकारलाच आव्हानाची भाषा केली जाते। मराठी सक्तीवरून सरकार मागे हटल्यास सरनाईकांनी राजीनामा द्यावा। राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। निरर्थक वाद उभा झालाय। छत्रपती शिवरायांचा अपमान कोणी करू शकत नाही। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। 1979 ला पुस्तक लिहिलंय, त्यावरती आज वाद उभा झालाय। चर्चेत राहायचं हे योग्य नाही अशीही दिली प्रतिक्रिया। आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलाय की नाही मला माहिती नाही। आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशा करता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही। बुलडाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा। पोलिसांसोबत झटापट झाली, त्यानंतर पुस्तक वाचनावेळी आंदोलक ताब्यात। संजय गायकवाड यांची मगरुरी अजूनही गेलेली नाही। आम्ही कायदेशीर लढाई लढणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंकडून ही भूमिका स्पष्ट। 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघामध्ये जाणार, मग काय बोलायचं ते समोरासमोर बोलू। रोहित पवारांचं संजय गायकवाडांना हे आव्हान। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचे ते। कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले, म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही। प्रशांत आंबेंची दिलगिरी व्यक्त केली आहे। बुलढाण्यामध्ये येऊन नाटकं करण्याची काही गरज नाही। प्रशांत आंबेंच्या मोर्चावरून संजय गायकवाडांची टीका। तर बुलढाण्यामध्ये गायकवाडांचे कार्यकर्ते आणि सीपीआय यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। सीपीआयचे आंदोलनकर्ते आता ताब्यात। छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख जर करत असतील तर माझ्या घरात पण पुस्तक वाचल्याने मला काही अडचण नाही। एवढं सगळे केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? अजित पवार यांच्या अपघाताला आता 3 महिने तब्बल पूर्ण झालेले आहे। तपास कुठपर्यंत पोहोचला या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी कुटुंबियांसाठी स्नेहभोजन। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि इतर सदस्य उपस्थित। स्नेहभोजनाच्या निमित्तानं कुटुंब एकत्र असेल तर राजकीय चर्चा होण्याची शक्यता। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी बीके सिंगला 9,81,00,000 तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले। रोहित पवार यांचा हा आरोप। अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत बीएसआरला 145 कोटी रुपये मिळाले। रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ। अजितदादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या बीएसआरला तिथं दिले। बीएसआर कंपनीवरती रोहित पवार आरोप करत असतानाच पार्थ पवार यांचा बीएसआर कंपनी विमानातून दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास। गेल्या काही दिवसांमध्ये बीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करतायत। पार्थ पवार यांच्या बीएसआर विमान प्रवासावरून अंजली दमानी यांची टीका। बीएसआर कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानामध्ये पार्थ पवार निर्धास्तपणे जातात कसे? दमानी यांचा सवाल। चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कोणाच्या खिशातून? पार्थ पवार बीएसआर विमानामध्ये बसले कसे? जनतेला उत्तरं हवी। दमानी हा आक्रमक। रोहित पवार यांच्याकडून पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट। तर दादांच्या अपघात प्रकरणी तपासामध्ये गांभीर्यता दिसत नाहीये, रोहित पवारांचा हा आरोप। कर्नाटकमधील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याची माहिती, मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार असल्याची अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली। रोहित पवार यांचे हे वक्तव्य। अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी दादांच्या 3ही घरांबाहेर पूजा कोणी केली? फोटो दाखवत रोहित पवारांचा या दरम्यान सवाल। दादांच्या राष्ट्रवादीमधील काही जण खरातच्या संपर्कात। दादांच्या अपघातावेळी खरातच्या खात्यामध्ये उलाढाल का वाढली? रोहित पवारांकडून हा संशय देखील व्यक्त।
अजितदादांचं काटेवाडीचं घर ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आता विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड तपासामध्ये मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक. एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवार यांनी केलं स्पष्ट. रोहित पवार हे हिरोगिरी करू पाहताय. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आता रोहित पवार यांच्यावर ही टीका. अजित पवारांना न्याय देण्याचा खोटा आव आणला जातोय असंही केलं वक्तव्य. पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव आणून राहिलेला आहे. सुनील तटकरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला अजित पवार यांचा फोटो. व्हॉट्सअप स्टेटसवरती फोटो सोबत कभी बैठो अकेले में तो गिरने लगते हैं आंसू, कुछ गम है शायद जिन्हें सहेज कर रखा है आंखों ने, असा शेर लिहिला. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 3 महिने पूर्ण. सध्या विधान परिषदेसाठी देखील हालचालींना वेग आलेला आहे. बघूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाईल. भाजपच्या गोटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी. ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची देखील शक्यता. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार आणि सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोलेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या महाविकास आघाडीतील एका जागेसाठी काँग्रेसची आग्रही मागणी. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रीपद, शिवाय शिवसेनेची बच्चू कडू यांना ऑफर आहे. मंत्रीपद मिळाल्यावरती पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, सूत्रांची माहिती. बच्चू कडू उद्या आपला काय तो निर्णय घेतील. विलिनीकरणाच्या शिंदेच्या ऑफरवरती प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक. मात्र विलिनीकरणानंतर प्रहारला मंत्रीपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी. पदाधिकाऱ्यांची ही मागणी. विधान परिषदेसाठी 70 ते 75 इच्छुक उमेदवारांची पक्षाकडे मागणी. सुनील तटकरेंची ही माहिती. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल. तटकरेंकडून हे स्पष्ट. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीच्या दौऱ्यावर. काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ घेणार भेट. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये ही बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा. भाजपचे नेते माजी खासदार संजय काकडे यांच्या मुलाचं नाव विधान परिषदेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीकडून चर्चेत. पुण्यातून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघेही इच्छुक असल्याची देखील माहिती. विक्रम काकडे यांचं नाव चर्चेत, त्यामुळे संजय काकडे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, पक्षाकडून काय निर्णय घेतला जाईल याकडे लागले सर्वांचं लक्ष. विधान परिषदेसाठी अजून 2 दिवस बाकी. बिनविरोध निवडणूक होणं हे कायमचं चांगलं, तर वरिष्ठ निर्णय घेतील. फॉर्म भरला जाईल तेव्हा कळेल. सुनील प्रभू यांची ही प्रतिक्रिया समोर. त्याची तारीख शेवटची 30 आहे, त्यामुळे अजून खूप दिवस आहेत. आपल्याला कळेल की उमेदवार शिवसेनेकडनं कोण असेल आणि योग्य वेळेला आम्ही ते लोकांना सांगू आणि फॉर्म जेव्हा भरला जाईल तेव्हा आपल्याला कळेल. पुढे बघूयात राजकीय बातम्या. महाराष्ट्रातील 14 तलाव संवर्धन प्रकल्प मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशानं रद्द. निधी व्याजासह वसूल करण्याचे आदेश. यापैकी 11 प्रकल्पांना एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री असताना मान्यता देण्यात आलेली. ठाकरेंच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या 3 प्रकल्पांचा यामध्ये समावेश. बोंदू खराबच्या प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर या ऍक्टिव्ह नाशिकच्या नांदूरमधील कार्यकर्त्यांसोबत चाकणकरांची बैठक. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून बैठक. 15 ऑगस्टपर्यंत लायसन्स परमिट रद्द होणार नाही. चालकांना मराठी शिकवण्यासाठी सरकारकडून पुस्तिकेचं प्रकाशनही होणार. मंत्री लोढांच्या मुंबईमधील अनेक बिल्डिंग्सला इंग्रजी नावं आहेत. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याआधी लोढांनी त्यांच्या ट्रम्प टॉवर्सचं नाव देखील बदलावं. ट्रम्प टॉवर्सला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं. संजय राऊतांची मंत्री लोढांवर टीका. काँग्रेसमध्ये राहून रिस्क आहे असं वाटत असल्यानं सगळे लोक काँग्रेस सोडतायत. राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेस पार्टी भुईसपाट करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींवर टीका. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा महायुतीच्या काळात मोती होणार. जनतेची सेवा करण्यासाठी मुंबईच्या एफडी मोडल्या पाहिजे. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. बँकेत ठेवी ठेवत असताना बँकेकडून 6 ते 7% व्याज घ्यायचं. काही लागेबंदे होते का हे देखील तपासायला हवं अशीही केली टीका. मी जर मंत्री झालो तर एकटाच 10 मंत्र्यांचं काम करेल. आमदार रवी राणा यांनी पुन्हा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली.
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 84% मतदान, रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद. गेल्या वेळेपेक्षा यंदा 10% जास्त मतदान. करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लिलावासंदर्भात नोटीस. नारायण पाटील कारखान्याचे चेअरमन. कारखान्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती.